मी आज आहे ना काय ना तुम्हाला दाखवतो. खलबत्ता घेऊन आले. मला खलबत्ताच नव्हता राहिलेला. खलबत्ता म्हणजे माझ्याकडे 2 खलबत्ते, एक जर्मलचा आहे, नाही जर्मल नाही, ॲल्युमिनियम म्हणतं ना तर, हां ॲल्युमिनियमचं आहे, सॉरी हां. तर एक ॲल्युमिनियमचा खलबत्ता आहे आणि एक माझ्या मम्मीकडनं आहे ना जसं एवढासाच खलबत्ता आहे. त्याची मुसळी पण खूप छान आहे, अशी छोटीशी, म्हणजे लसणाची पेस्ट वगैरे करायला एकदम मस्त आहे. पण मग ते त्याला खाली ना व्यवस्थित बुड नाही, मग ते थोडंसं लोडू असं करत असतं. तर मग हळद वगैरे कुटायची असली का काय होतं, नियमित म्हणजे माझ्या शेजारची मावशी आहे, तिचं खूप मोठं खलबत्ता आहे. तर मग तिच्याकडनं मी हळद वगैरे दळायची असल्यावर ती घेऊन येत असते. पण मग आता वारंवार कशाला आपण सारखं मागायचं, ते पण बरोबर वाटत नाही. वर्षातून एकदाच लागतं. पण मग आज मनात आलं, म्हटली चला आपल्याला एक खलबत्ताच घेऊन टाकू. म्हणजे एखाद्या दिवशी समजा लाईट गेली पण तर किती प्रॉब्लेम होतो, की लाईट येईपर्यंत थांबून राहा, मग ते कुटा. मग त्यापेक्षा आहे ना म्हटलं चला एक खलबत्ता घेऊनच येऊ. बघा असा खलबत्ता आणलाय. आणि हा खलबत्ता आहे ना बरी मुसळी वगैरे मस्त आहे. मला असं वेगळंच वाटलं, खूप असं गंजलेल्यासारखा वाटतोय तो. तर मग मी काय केलं, विशेष म्हणजे एक गोष्ट अशी, हळद आहे मला वाटतं 100-280 काही रुपयाची हळद आहे ती. आणि तिला दळायला काय पैसे जातील ती, म्हणजे ते आपण होतो ना 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचं मस्त झाली. आज खलबत्ता झाला 450 रुपयाचा आणि हळद त्याच्यापेक्षा म्हणजे 300च्या आत समजा हळद धरायची आणि खलबत्ताच महाग गेला मला. पण जाऊ दे, वस्तू होऊन गेली सगळ्यात महत्त्वाचं. आता तो मी काय करते, कार्बननीनं घासून काढायचं आहे. कार्बन पेपर पण आणलं होतं मी. तो खूप गंजलेला आहे. ही पण काय नाही एवढं आहे, व्यवस्थित जास्त नाही घातलं नाही. खाली पिशवी घेतली. छान खलबत्ता आहे पण मस्त. त्याची मुसळी आहे ना एकदम मस्त अशी दणबट. मी पहिले जो घेतलेला होता ना खलबत्ता, मला काय वाटलं ते असं गंजायचं वगैरे, पण ते चुकलं माझं. त्यावेळेस मी असंच खलबत्ता घ्यायला लागत होता. हे कट करते, काट देऊन याला ना मस्त कार्बननी घासून काढते आता. आणि कार्बननी घासून ना याचं गंज पण निघून जाईल. तुम्ही आज विचार करत असाल मी वेगळी दिसते, थोडीशी वेगळी म्हणजे हाय तीच आहे मी, पण मग आज चष्मा नाही लावलेला. माझं काय झालं, माझ्या चष्म्याच्या ज्या काचा आहेत ना त्या खूप खराब झालेल्या आहेत. ते काय होतं, बिना चष्म्याचं मला छान दिसतं, पण त्या काच्याने एकदम असं त्याला हे झालं, स्क्रॅच आले. मग आज पहिली गेले, म्हटलं चष्मा बनवायला टाकून दे. मग आज बिना चष्मा बनवायला टाकून दिला. उद्या भेटून जाईल मला चष्मा. पण मग आता उद्या चष्मा नाही म्हटल्यावरती मला लय टेन्शन आलं, अख्खा दिवस कसं जाईल. कारण डोकं लय दुखून नाही लावला तर याला भरपूर वेळ लागणार आहे मला घासायला. ते जाऊ द्या, होऊन जाईल. कंपनीतून आल्यानंतर खूप दिवसभराचे भांडे राहतात ना पडलेले, तर म्हटलं चला भांडे वगैरे घासून घेऊ आणि खलबत्ता पण घासू. खूप गंजलेलं पाणी वगैरे निघत होतं.
तो आहे ना घासून काढला मी आता खलबत्ता. आधी ना कार्बन पेपरने पूर्ण घासून घेतला त्याचा गंज आणि आता मस्त ना तारीची घासणी घासून पण काढले, जेणेकरून म्हटले मस्तपैकी निघून जाईल. बरोबर मस्त निघाले आता, छान निघाला एकदम मस्त स्वच्छ. आणि ना कपड्यांनी ना लगेच पुसून घेतला, जेणेकरून काय होतं लोखंडाची वस्तू ना जर नाही पुसली तर ती गंजते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर पण पाहिजे. आता आपण जास्त काय वापरत नाही वस्तू. आता मी काय करते याच्यामध्ये ना थोडीशी ना तांदूळ दळून म्हणजे असे कुटून बघते, म्हणजे काय होईल एक तर त्याचं तांदळात ते ना जर गंज असेल तर ते लक्षात पण येऊन जाईल. सफेद कलरचे राहतात ना तांदूळ, त्यामुळे ते लक्षात पण येईल माझ्या. तांदूळ आणते मी दळायला कुटायला. म्हणजे आपण कोणतंही धान्य कुटू शकतो. माझ्याकडे तांदूळ आहे, मग मी काय करते तांदूळ कुटून बघते. काय होईल माहीत का, एक तर तांदूळ सफेद असतात आणि गंज राहिला तर ते पण लक्षात येईल. म्हणून मग मी थोडीशी ना तांदूळच कुटून बघते. एकदम मस्तपैकी वापरण्याजोगाच झालाय तो आता. थोडा सुद्धा गंज नाही राहिलेला त्याला, मस्तपैकी छान झालं. घरामध्ये ना लोखंडाची काही वस्तू असं ना, पण कोणती बाई असो तिला घरामध्ये म्हणजे संसाराची वेळ पाहिजे. आणि घरामध्ये कोणती वस्तू आली ती छोटीशी का असे ना, पण तो आनंद काही वेगळाच असतो बरं का. आता मला खलबत्ता जरी घेतला तरी पण असं खूप असं प्राऊड फील वाटते का मी काहीतरी वस्तू घेतली आणि खूप मोठी वस्तू घेतली असं वाटते. बरे वाटतं बघ. ठेवून काल ना बाजारातनं मी अननस वगैरे आणलेलं होतं. मुलांना ज्यूस करून ठेवते प्यायला थोडंसं. तर चला माझा आता ज्यूस रेडी आहे पिण्यासाठी आणि मी माझ्या व्हिडिओची पण आता इथंच एंडिंग करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, बाय.